नमस्कार. आजच्या या विशेष सत्रात आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थी मित्रांसाठी अतिशय गरजेच्या असलेल्या एका अभ्यास धोरणाचं आपण सविस्तर विश्लेषण करणार आहोत. आपण बघणार आहोत अग्निपंख करिअर अकॅडमीची विशेष सायन्स सिरीज म्हणजेच विज्ञान मालिका. आता बघा, स्पर्धा परीक्षांमध्ये विज्ञान हा विषय अनेकांना थोडा कठीण वाटतो, बरोबर? पण जर योग्य रणनीती असेल ना, तर हाच विषय यशाचा थेट मार्ग बनू शकतो. चला तर मग वेळ न दवडता यावर सविस्तर चर्चा करूया आणि पाहूया हे धोरण नेमकं कसं काम करतं. तुम्हाला माहितीच आहे, मूळ स्रोताची सुरुवातच एका जबरदस्त ऊर्जेने होते. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अग्निपंख करिअर अकॅडमीच्या सायन्स सिरीजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. विज्ञानासारखे कठीण वाटणारे विषय अगदी सोप्या आणि थेट एक्झाम ओरिएंटेड पद्धतीने शिकवणं हाच या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. आणि हाच उत्साह उमेदवारांना अभ्यासासाठी सतत प्रेरित करत असतो. तर सगळ्यात आधी पाहूया तज्ज्ञ मार्गदर्शकांची ओळख. या संपूर्ण मालिकेचे मुख्य सूत्रधार आहेत शुभम बोराडे सर. ते मालेगाव येथील अग्निपंख करिअर अकॅडमीचं प्रतिनिधित्व करतात. आता बघा, एक समर्पित आणि अनुभवी मार्गदर्शक जेव्हा अशा महत्त्वाच्या मालिकेची धुरा स्वतःच्या खांद्यावर घेतो, तेव्हा साहजिकच उमेदवारांच्या अभ्यासाला एक निश्चित आणि अगदी खात्रीशीर दिशा मिळते. पुढे जाऊया. आपला पुढचा मुद्दा आहे लक्ष केंद्रित परीक्षेची तयारी. इथे एक गोष्ट आवर्जून लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे ही मालिका काही विशिष्ट परीक्षांवरच लक्ष केंद्रित करते. जसं की अग्निवीर उमेदवारांसाठी विशेष विज्ञान तयारी, तसंच पोलीस भरती आणि आर्मी भरतीसाठी विचारले जाणारे सर्वात महत्त्वाचे विषय. विनाकारण फापट पसरा वाचत बसून वेळ वाया घालवण्यापेक्षा परीक्षेत नेमकं जे विचारलं जाणार आहे ना, त्यावरच फोकस करणं हा यामागचा अत्यंत स्पष्ट हेतू आहे. स्मार्ट स्टडी, दुसरं काय? आता वळूया शिकवण्याच्या कार्यपद्धतीकडे. ह्या अभ्यासाची विभागणी 2 अत्यंत लॉजिकल टप्प्यांत केली आहे. पहिला टप्पा म्हणजे बेसिक ते ॲडव्हान्स्ड अशा सर्व संकल्पना किंवा कन्सेप्ट्स एकदम क्लिअर करणं. आणि दुसरा टप्पा म्हणजे प्रत्येक विषयावरील अपेक्षित प्रश्नांची जोरदार तयारी. म्हणजे कसं, आधी पाया एकदम पक्का करायचा आणि मग त्यावर अपेक्षित प्रश्नांची भक्कम इमारत उभी करायची, हे प्रभावी सूत्र इथे वापरलं आहे. यामुळे उमेदवारांचा आत्मविश्वास खऱ्या अर्थाने अनेक पटींनी वाढतो. पण मग इथे साहजिकच अभ्यासाच्या रणनीतीबाबत एक प्रश्न निर्माण होतो. बाजारात तर अनेक मार्ग आणि पद्धती उपलब्ध आहेत, मग या विशिष्ट विज्ञान मालिकेलाच का बरं प्राधान्य द्यावं? या एका प्रश्नाचं उत्तर आपल्याला एका अत्यंत महत्त्वाच्या आणि निर्णायक घटकाकडे घेऊन जातं. आणि ते अचूक उत्तर म्हणजे कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त तयारी. बघा, स्पर्धा परीक्षांमध्ये वेळ हा खऱ्या अर्थाने सर्वात मौल्यवान घटक असतो. एक खरा गेम चेंजर. हजारो पानांची पुस्तकं वाचायला महिनोन्महिने लागतात. पण या मालिकेचा मुख्य उद्देश असा आहे की अभ्यासाचा वेळ कसा वाचेल आणि अत्यंत कमी वेळेत जास्तीत जास्त अचूक तयारी कशी होईल, हे वेळेचं व्यवस्थापनच उमेदवारांना स्पर्धेत इतरांच्या पुढे नेण्यास मदत करतं. आता पाहूया पुढील कुणचली. मूळ स्रोतानुसार यासाठी काही अत्यंत सोप्या कृती सुचवल्या आहेत. चॅनल सबस्क्राईब करणं, बेल आयकॉन दाबणं आणि एकही लेक्चर चुकणार नाही याची खात्री करणं. बघा, अभ्यासात सातत्य राखणं हे खूप म्हणजे खूप गरजेचं असतं. एकदा का अभ्यासाची लिंक तुटली की सगळी लयच बिघडते. त्यामुळे एकही लेक्चर मिस न करणं हीच खऱ्या अर्थाने यशाची पहिली पायरी ठरू शकते. तर या संपूर्ण विश्लेषणाच्या शेवटी एक असा प्रश्न समोर येतो जो खरंच विचार करायला लावणारा आहे. एक कार्यक्षम आणि अचूक अभ्यास धोरण उमेदवारांच्या अंतिम गुणांमध्ये किती वेगाने आणि किती मोठा बदल घडवून आणू शकतं? योग्य मार्गदर्शन आणि वेळेचं अचूक नियोजन हेच यशाचं खरं गमक असतं. विचार नक्की करा.